झालं सुरू. झालं करू सुरू. आवाज गेला होता. हाँ मी हाँ हॅलो, प्राध्यापक डॉक्टर अशोक मंदे, सीपी एंड बेरार कॉलेज, तुळशीबाग, महाल, नागपूर. आज आपण बीकॉम पार्ट 1 या वर्गासाठी बिझनेस मॅनेजमेंट या विषयावरती व्यवसाय व्यवस्थापन आणि त्याच्या प्रक्रिया या संदर्भात आपण माहिती बघणार आहे. आणि त्या विषयाच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पण बघणार. कारण प्रत्येक व्यापार आणि व्यवसायामध्ये जर आपल्याला लाभ मिळवायचा असेल, नफा मिळवायचा असेल, तर त्यांना व्यवस्थापन चांगल्या प्रकारचं करणं हे फार गरजेचं असतं. त्यासाठी त्यांना कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन करणे, तसेच त्यांचे चांगल्या प्रकारचे नेतृत्व करणे, त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे आणि इतर बाबीवर सुद्धा त्यांना आपल्याला योग्य प्रकारची मांडणी करावी लागते. जर मांडणी जर केली तर व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारचं होईल. कारण आपण थोडक्यात व्याख्या करताना आपल्याला असं म्हणता येईल व्यवस्थापनाची, की व्यवस्थापन म्हणजे त्यांची नेमकी ती कार्य होय. आपण कोणत्या प्रकारची कार्य करतो ते त्यामध्ये यायला पाहिजे आणि ती कार्य जर आली तर व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारचं होऊन जातं. जसे आपण पाहतो नियोजन आहे, तर नियोजनामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं काम करायचं असेल तर आपलं प्लॅनिंग हे महत्वाचं आहे. आपलं प्लॅनिंग चांगलं असायला पाहिजे. प्लॅनिंग जर चांगलं असेल तर व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारचं होते. त्याचप्रमाणे व्यवसाय म्हणजे व्यवस्थापनाची कार्य जी आपण म्हटलेलं आहे त्यामध्ये त्याची व्याख्या अशी करतील आपल्याला, की सर्वप्रथम व्यवसायाची निश्चिती असणारी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कोणत्या प्रकारे आपल्याला कार्यरचना असावी आणि ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कोणते कार्य योजना असावी याचा विचार नेमका आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. म्हणजे व्यवस्थापन जर आपल्याला चांगलं जर ठेवलं आपण तर आपल्याला अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात. आणि ते फायदे जर झाले तर उत्पादन वाढेल, त्यामुळे नफा वाढेल आणि नफा जर वाढला तर सगळ्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी फायदे होऊ शकतात. त्याप्रमाणे आपण यांच्या व्यवस्थापनाची व्याख्या केलेली आपण काही. त्यामध्ये आपण व्याख्या करताना आपण म्हटलेलं आहे, हेनरी फेयलनी म्हटलेलं आहे, की व्यवस्थापन म्हणजे भविष्याबद्दल अंदाज घेणे. आपल्याला भविष्याचा जर अंदाज घ्यायचा असेल तर आपलं व्यवस्थापन हे स्ट्रॉंग असायला पाहिजे. व्यवस्थापन जर बरोबर नसेल तर आपण भविष्याबद्दल विचार करू शकत नाही, पूर्वानुमानाप्रमाणे आपण काम करू शकत नाही. आपलं नियोजन योग्य असणं करणं हे महत्वाचं आहे. संघटन उभारणे हे सुद्धा महत्वाचं आहे. आदेश देणे हे सुद्धा महत्वाचं आहे. समन्वय साधणे हे महत्वाचं आहे. आणि एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला कंट्रोल त्यांच्यावरती असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर असेल तर व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारचं होऊ शकते. हे आपल्याला हेनरी फेयल यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या व्याख्येमध्ये आपण पाहिलेलं आहे की जेम्स लुंडी म्हणतात की विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी इतरांनी चालविलेल्या प्रयत्नांचे नियोजन करणे. म्हणजे आपलं उद्दिष्ट जर नफ्याचं जर असेल तर आपल्याला काही प्रयत्न करायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचं नियोजन करायचं आहे. नियोजन करून चालणार नाही तर आपल्याला त्याचा समन्वय करायचा आहे. म्हणजे प्रत्येक कामगारामध्ये आणि व्यवस्थापनामध्ये आणि मालक आणि कामगार आणि व्यवस्थापक यांच्यामध्ये समन्वय असणं फार महत्वाचं आहे. एवढंच नाही तर कर्मचाऱ्यांना, कामगारांना आपल्याला प्रेरित करायचं आहे. जर आपण प्रेरित जर केलं तर आपलं व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारचं होऊ शकते. त्याला आपण व्यवस्थापन असे म्हणत असतो. त्याचप्रमाणे व्यक्तीवर आधारित व्याख्या जर पाहायची असेल तर स्टॅनले व्हॅन्स यांनी आपल्याला म्हटलेलं आहे की पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी निर्णय घेण्याची तसेच व्यक्तींच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याची सुलभ प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय. आपल्याला निर्धारण करायचं आहे, कामाचं निर्धारण करायचं आहे आणि आपल्या उद्दिष्टाप्रमाणे आपलं उद्दिष्ट हेच राहणार आहे की माझा व्यवसाय हा दीर्घकाळापर्यंत टिकला पाहिजे, पूर्वानुमानापर्यंत टिकला पाहिजे. त्यासाठी आपलं व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारचं असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला प्रत्येक कार्यावरती, प्रत्येक घटकावरती आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे. जर नियंत्रण चांगल्या प्रकारचं ठेवलं आणि सुलभ रीतीने जर ठेवलं तर आपलं व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारचं होऊ शकते. त्याला व्यवस्थापन असे म्हणतात. नंतर लॉरेन्स ॲप्ली यांनी म्हटलेलं आहे की व्यवस्थापन म्हणजे कर्मचारी विषयक प्रशासन होय. व्यवस्थापन म्हणजे व्यक्ती विकास होय आणि केवळ ते निर्देशन नव्हे. तर या ठिकाणी फक्त निर्देशन देणे म्हणजे व्यवस्थापन होऊ शकत नाही. तर आपल्याला कर्मचाऱ्यांचा चांगल्या प्रकारे विचार करायचा आहे, त्यांचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे. त्यालाच व्यवस्थापन असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे
त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या व्याख्या आपल्याला पाहायच्या आहे. त्यामध्ये उद्दिष्टावर आधारित व्याख्या आपल्याला सुद्धा पाहायची आहे. उद्दिष्ट या ठिकाणी ठरवायचं असेल तर या ठिकाणी कुंटज आणि ओडोनेल असे म्हणतात की औपचारिकपणे औपचारिकपणे संघटित केलेल्या समूहाकडून तसेच त्यांच्या सोबत काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. आपल्याला चांगल्या प्रकारे काम करून घ्यायचं आहे आणि चांगलं बोलून चालून आपल्याला काम करून घ्यायचं आहे. असं जर आपण काम जर करून घेतलं तर ती आपल्यामध्ये कला असते आणि कलेप्रमाणे काम करून घ्यायचं आहे. कलेने काम करून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे ती कला असली पाहिजे. म्हणजे प्रत्येक कर्मचारी आपल्यामध्ये त्या ठिकाणी अभिप्रेरित झाला पाहिजे आणि अभिप्रेरित होण्यासाठी आपल्याला कलेचा वापर करायचा आहे. असं जर व्यवस्थापन आपलं जर झालं तर त्याला आपण व्यवस्थापन असे म्हणत असतो. त्याचप्रमाणे लॉरेन्स ॲप्ली यांनी सुद्धा आपल्याला व्याख्या दिलेली आहे. इतरांकडून काम करून घेऊन आपली उद्दिष्टे पूर्ण करणे म्हणजे व्यवस्थापन होय. आपल्याला इतरांकडून चांगल्या प्रकारची कामं करून घ्यायची आहे. आपल्या कारखान्यामध्ये आपल्या उत्पादन क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे कर्मचारी असतात, अनेक प्रकारचे कामगार असतात. आपलं उद्दिष्ट जे आहे ते आपल्याला उद्दिष्टाप्रमाणे आपल्याला त्यांच्याकडून चांगल्या प्रकारची कार्य करून घ्यायचे आहे. त्याला व्यवस्थापन असे म्हटले जाते. नंतर स्टॅनले व्हॅन्स आहे यांनी म्हटलेलं आहे की पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी निर्णय घेण्याची तसेच व्यक्तींच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याची एक सुलभ प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय. ती सुलभ प्रक्रिया आपल्याला प्रत्येक कार्यावरती नियंत्रण ठेवायचं आहे. त्यालाच आपण व्यवस्थापन असे म्हणत असतो. त्याचप्रमाणे नेतृत्वावर आधारित किंवा निर्णयावरती आधारित आपल्याला काही व्याख्या बघायची आहे. त्यामध्ये डेव्हिस यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की व्यवस्थापन म्हणजे सार्वत्रिक नेतृत्व प्रदान करण्याचे कार्य होय. जर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थापन करायचं आहे तर प्रत्येकाच्या कार्यावरती आपल्याला किंवा प्रत्येक कामगारांचं आपल्याला नेतृत्व करायचं आहे आणि नेतृत्व करत असताना प्रत्येक कामगारांना कामाची अंमलबजावणी करून द्यायची आहे, त्यांना कामाचं वाटप करून द्यायचं आहे आणि त्यांना त्या कामाचं पूर्णपणे व्यवस्थापन करून द्यायचं आहे. त्याला व्यवस्थापन असे म्हटले जाते. नंतर आहे पीटर ड्रकर यांनी सांगितलेलं आहे की व्यवस्थापन जे कार्य करते ते निर्णयाच्या माध्यमातून करते. आपला निर्णय एकच आहे की आपल्याला उत्पादन वाढलं पाहिजे आणि प्रॉफिट आपल्याला मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. त्या पद्धतीचं आपलं व्यवस्थापन असलं पाहिजे. असं जर व्यवस्थापन जर झालं तर त्याला व्यवस्थापन असे म्हटले जाते. त्यानंतर आहे कार्यक्षमतेवर आधारित व्याख्या. नंतर जॉन मी यांनी सांगितलं आपल्याला मालक आणि कामगार यांना महत्तम समृद्धी, सुख तसेच आम जनतेला उत्कृष्ट सेवा प्रदान करून प्राप्त करून देण्याच्या हेतूने कमीत कमी प्रयत्नातून जास्तीत जास्त निष्पत्ती प्राप्त करून देण्याच्या कलेला व्यवस्थापन असे म्हणतात. मालक आणि कामगार यांच्यामध्ये संबंध चांगल्या प्रकारचे ठेवून चांगलं उत्पादन काढून प्रत्येकाला सुख समृद्धी कशी मिळेल तसेच जनतेला सुद्धा त्याचे फायदे कसे होतील याचा विचार करणे त्याला व्यवस्थापन असे म्हटले जाते. नंतर F.W. टेलरनी व्याख्या केलेली आहे. टेलर म्हणतात या ठिकाणी की तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे ते कसे करायचे आहे याचा विचार करणे त्याला व्यवस्थापन असे म्हटले जाते. नंतर आहे वातावरणावर आधारित व्याख्या आपल्याला बघायची आहे. त्यामध्ये कुंटज आणि ओडोनिल यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की समूहाची उद्दिष्टे गाठण्यासाठी समूहातील व्यक्तींना कार्यक्षमतेने आणि परिणामकारकपणे कार्य करण्यास पोषक असे अंतर्गत वातावरण निर्माण करून टिकविणे म्हणजे व्यवस्थापन होय. जर आपल्याला व्यवस्थापन चांगल्या प्रकारचं करायचं असेल तर कामगारांना आपल्याला वातावरण चांगल्या प्रकारचं द्यायचं आहे. त्यांचा त्या ठिकाणी काम करण्याची त्यांच्यामध्ये कार्यक्षमता वाढली पाहिजे. वातावरण पोषक असलं पाहिजे. त्यांना कुठल्याही प्रकारचा इतरांचा त्रास होऊ नये अशा प्रकारचं वातावरण जर असेल त्या ठिकाणी अशा प्रकारचं व्यवस्थापन जर असेल तर त्याला व्यवस्थापन असे म्हटले जाते. नंतर जॉर्ज टेरी म्हणतात या ठिकाणी की व्यवसायासाठी आवश्यक असणारे घटक म्हणजे सामुग्री, संयंत्रे, कार्यपद्धती, संपत्ती, बाजारपेठ यांचे नियोजन करणे, त्यांचे संघटन करणे, त्यांना कार्यप्रेरित करणे, त्यांच्या कार्यावरती नियंत्रण ठेवणे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन होते. त्यालाच व्यवस्थापन असे म्हटले जाते. अशा प्रकारचं व्यवस्थापन असणं हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याची संकल्पना बघायची आहे आणि त्याचे प्रकार बघायचे. व्यवस्थापनाची संकल्पना आणि त्याचे प्रकार. त्यामध्ये म्हटलेलं आहे की व्यवस्थापन हे सतत चालणारी प्रक्रिया आहे. कारण व्यवस्थापन जर आपण केलं नाही तर आपलं काम चांगल्या प्रकारे होऊ शकणार नाही आणि काम जर चांगल्या प्रकारे झालं नाही तर आपलं उत्पादन वाढणार नाही आणि उत्पादन जर वाढलं नाही तर आपल्याला या ठिकाणी फायदे होणार नाही, लाभ होणार नाही. म्हणून आपलं कार्य हे सतत चालू ठेवणं फार आवश्यक आहे. सतत चालू ठेवणं फार आवश्यक आहे. नाहीतर काय होईल, याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात आणि प्रॉब्लेम जर आले तर व्यवसायाला तोटा होईल आणि तोटा जर झाला तर आपल्याला प्रॉफिट मिळणार नाही. म्हणजे सगळ्यांचं या ठिकाणी नुकसान होईल. त्यानंतर दुसरं एक संकल्पना याची की एक सामूहिक कार्य आहे. हे एक व्यवस्थापन हे एक सामूहिक कार्य आहे. सामूहिक कार्यामध्ये प्रत्येकाने आपल्याला काम करायचं आहे आणि इमानदारीने काम करायचं आहे.
जे काम आपल्याला सांगितलं असेल, जे व्यवस्थापन आपल्याला काम वाटून दिलं असेल, त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे, सामूहिकपणे काम करायचं आहे. आणि सामूहिकपणे जर काम केलं तशी आपल्याला मांडणीच करायची, तसं आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे. आणि असं व्यवस्थापन जर केलं तर काम हे चांगल्या प्रकारचं होऊ शकते. नंतर आपण सामाजिक प्रक्रिया म्हटलं. आपल्याला या ठिकाणी सामाजिक प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करायचा आहे. आणि ह्या सामाजिक प्रक्रिया जर आपण पूर्ण जर केल्या तर आपलं व्यवस्थापन चांगलं राहू शकते. आणि व्यवस्थापन चांगलं झालं म्हणजे सामाजिक प्रक्रिया चांगल्या प्रकारची राहू शकते. त्यानंतर आपल्याला ही एक आपण म्हटलेलं आहे की सर्वसमावेशक प्रक्रिया आहे. ही सगळ्यांना घेऊन चालणारी प्रक्रिया आहे. सर्वसमावेशक प्रक्रिया असल्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थितपणे काम करायचं आहे. त्याची मांडणीच आपल्याला चांगल्या प्रकारे करायची आहे. जर मांडणी चांगली झाली असेल तर सर्वसमावेशक प्रक्रिया ही पूर्णपणे पार पडू शकते. नंतर हे एक प्रकारचं आर्थिक मापन आहे. आर्थिक मापनामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्याला जास्तीत जास्त फायदा जर मिळवायचा असेल तर व्यवस्थापनाकडेच आपल्याला जायचं आहे. व्यवस्थापन आपलं मजबूत असणं हे फार महत्वाचं आहे. जर व्यवस्थापन मजबूत असेल, चांगल्या प्रकारची आपण मांडणी केली असेल, यंत्राची मांडणी, इमारतीची मांडणी, कामगारांची मांडणी, प्रत्येक कामगारांना प्रत्येक विभागामध्ये आपण अधिकार दिले असेल तर तो कामगार चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि आपल्या उत्पादनात वाढ होऊ शकते. उत्पादनात वाढ झालं तर आपल्याला नफा मिळू शकतो, म्हणजे आपलं व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारचं होऊ शकते. नंतर कार्य किंवा क्रिया, या ठिकाणी कार्य करणारे कामगार हे चांगल्या प्रकारचे असले पाहिजे. आपल्याला प्रत्येकांना आपल्याला काम देताना त्यांच्या क्षमतेनुसार आपल्याला काम द्यायचं आहे. आणि ते काम जर क्षमतेप्रमाणे जर दिलं तर त्या ठिकाणी कार्य चांगल्या प्रकारचं होऊ शकते. आपल्याला समाधान होऊ शकते आणि त्यांना सुद्धा समाधान होते आणि त्यामुळे उत्पादनात वाढ होते. म्हणजे अशा प्रकारचं व्यवस्थापन असणं फार महत्वाचं आहे. आपल्या व्यवस्थापनामध्ये कौशल्य असलं पाहिजे. आपल्या व्यवस्थापन कार्यामध्ये कौशल्य असलं पाहिजे. कौशल्य जर असेल तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. आणि आपल्याला माहिती आहे नंतर प्रॉफिट होईल. प्रॉफिट जर झाला तर त्यामध्ये कौशल्य प्राप्त आपल्याला व्यवसाय तयार होईल. आपला नावलौकिक आपल्याला नावलौकिक मिळेल. नावलौकिक जर मिळाला तर आपल्याला वस्तूला डिमांड येईल, त्यामुळे प्रॉफिट आपला वाढलेला असेल. तर अशा प्रकारे आपल्याला कौशल्याचं व्यवस्थापन करणं फार महत्वाचं असते. नंतर शास्त्र आहे की ती कला आहे. व्यवस्थापन आपण शास्त्रीय म्हणू शकतो आणि कला सुद्धा म्हणू शकतो. कारण कलेप्रमाणे आपण काम जर करून घेतलं, कलेकलीने काम करून घेतलं, की कलेचा वापर जर आपण केला तर त्या ठिकाणी ती कला राहू शकते. आणि शास्त्राच्या आधारे आपल्या डोक्यामध्ये जे विचार आहे, आपल्या बुद्धीमध्ये जे विचार आहे, त्या विचारांची आपण पद्धतशीर जर मांडणी जर केली, त्याचं व्यवस्थापन जर केलं तर त्याला आपण शास्त्र सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे व्यवस्थापन हे शास्त्र सुद्धा राहू शकते आणि कला सुद्धा राहू शकते. त्याप्रमाणे नेतृत्व चांगल्या प्रकारे करायचं आहे. ही एक सामाजिक प्रक्रिया महत्वाची आहे. नेतृत्व आपलं बरोबर नसेल, वारंवार आपण आपले निर्णय जर बदलवत असेल आणि नेतृत्व बरोबर नसेल तर कामगार काम करणार नाही आणि त्यामुळे व्यवसायामध्ये आपल्याला तोटा झाल्याशिवाय राहणार नाही किंवा उत्पादनामध्ये आपल्याला तोटा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे नेतृत्व हे चांगल्या प्रकारचं असायला पाहिजे. अधिकार पद्धती, आपल्याला प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांना आपल्याला अधिकार द्यायचे आणि अधिकार जर दिले आपण त्या ठिकाणी तर तो सुद्धा इतरांकडून काम करून घेऊ शकतो आणि तो सुद्धा स्वतःचा व्यवसाय समजून तो चांगल्या प्रकारचं काम करू शकतो. तो सुद्धा समाधानी होईल, म्हणून त्याला प्रत्येकाला अधिकार प्रदान करणे हे महत्वाचं आहे. नंतर आहे गतिमान तत्वे. आपल्याला त्वरित काम करायचं आहे. त्वरित काम करायचं आहे. याच्यामध्ये गती असली पाहिजे कामामध्ये. उत्पादन फास्ट झालं पाहिजे, चांगल्या प्रकारचं झालं पाहिजे. अशाच प्रकारचं व्यवस्थापन आपलं हे चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे. आपण निर्णयाला प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्याला निर्णय वारंवार बदलायचे नाही. आपल्याला निर्णय हे वारंवार बदलायचे नाही. कारण निर्णय जर आपण वारंवार बदलवले तर आपल्याला काम करता येणार नाही. कामामध्ये अडथळे निर्माण होतील. ते कामामध्ये अडथळे निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला निर्णयाला प्राधान्य द्यायचं आहे. आपला जो निर्णय असेल तो शेवटपर्यंत आपल्याला तो टिकून ठेवायचा आहे. तरच आपलं काम चांगलं होऊ शकते, व्यवस्थापन चांगल्या प्रकारचं होऊ शकते. त्याचप्रमाणे व्यवस्थापनाची काही तत्वे आहेत. त्या तत्वामध्ये पहिलं तत्व असं आहे की कार्याचं आपल्याला विभाजन करायचं आहे. प्रत्येक कामगारामध्ये आपल्याला श्रम विभाजनाप्रमाणे आपल्याला कार्याचं वाटप करून द्यायचं आहे. जर कार्याचं वाटप जर केला म्हणजे एकच कामगार न करता ते सामूहिकपणे जर केलं तर ते कामामध्ये दर्जा वाढू शकतो, वैशिष्ट्यीकरण वाढू शकतं आणि त्यामुळे आपल्या मालाला त्या वस्तूला डिमांड मोठ्या प्रमाणात येऊ शकते. म्हणजे कार्याचं विभाजन हे चांगल्या प्रकारे श्रमिकामध्ये झालं पाहिजे. नंतर प्रत्येकांना अधिकार द्यायचे. प्रत्येक कामगारांना आपल्याला अधिकार देणं फार जरुरी आहे. प्रत्येक विभागामध्ये अधिकार दिला तर त्याला सुद्धा वाटते की त्याला थोडा मोठेपणा वाटतो आणि काम करण्याची इच्छा निर्माण होते. म्हणून प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार देणं हे महत्वाचं आहे. एवढंच नाही तर आपल्या त्या क्षेत्रामध्ये शिस्त असणं फार महत्वाचं आहे. शिस्त केव्हा राहू शकते, जेव्हा आपलं व्यवस्थापन बरोबर असेल. आपलं मांडणी जर बरोबर असेल तर तिथे कामगारामध्ये व्यवस्थापन शिस्त राहू शकते, व्यवस्थापकामध्ये शिस्त राहू शकते आणि काम सुरळीतपणे आपल्याला चालताना दिसून येते. म्हणजे व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारचं राहू शकते.
नंतर आहे निर्देशनातील एकसूत्रता. आपल्या निर्देशनामध्ये एकसूत्रता असली पाहिजे. मला जे निर्देश द्यायचे आहे ते मी एकदा निर्देश दिला की दिला, पुन्हा त्यामध्ये मला बदल करायचा नाही, त्यामध्ये कुठल्या प्रकारचा चेंजेस मला करायचा नाही. म्हणजे निर्देश हा चांगल्या प्रकारचा असला पाहिजे. एवढंच नाही तर काम करून घेताना, कामाची मांडणी योग्य प्रकारे करताना, व्यवस्थापन चांगल्या प्रकारचं करताना मोबदला आपल्याला कामगारांना योग्य प्रकारचा देणं हे फार महत्वाचा घटक आहे. कारण त्यांची मानसिकता कामाची तयार करायची असेल आपल्याला, तर त्यांना कामाचा मोबदला त्यांच्या श्रमाप्रमाणे त्यांना मिळाला पाहिजे, त्यांच्या कामाप्रमाणे मोबदला आपल्याला देता आला पाहिजे. याची सुद्धा आपल्याला मांडणी करावी लागेल. कोणाचे काम किती आहे, कशा प्रकारचे आहे, त्याप्रमाणे त्यांना मोबदला किती दिला पाहिजे याचा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे त्याची मांडणी आपल्याला करणं जरुरी आहे. एवढंच नाही तर केंद्रीकरण करायचं आहे कामाचं. केंद्रीकरण जर झालं तर एका व्यक्तीकडे ती सत्ता येईल, आणि सत्ता जर आली तर तो माणूस केंद्रीकृत राहून तो कामगाराकडून चांगल्या प्रकारे काम करू शकते. म्हणजे आपल्याला कामाची सूत्रे एका व्यक्तीकडे द्यायची आहे, व्यवस्थापकाकडे द्यायची आहे, आणि त्यांनी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करून आपल्या कामगाराकडून काम करून त्याला घ्यायचं आहे. एवढंच नाही तर चांगल्या प्रकारचे आदेश द्यायचे. आदेश हे चांगल्या प्रकारचे असले पाहिजे. आदेशामध्ये बदल होता कामा नये. आता एक सांगायचं, नंतर दुसरं सांगायचं, नंतर तिसरं अजून सांगायचं, याच्यामध्ये आदेशामध्ये बदल होत असेल तर कामगाराला काम करताना अडथळे निर्माण होतील. अडथळे निर्माण झाले तर तो आदेश बरोबर राहू शकणार नाही, त्याचं पालनही होणार नाही. त्या आदेशाचं पालन सुद्धा कामगार लोक करणार नाही. नंतर पुढाकार आपल्याला कोणाकडे तरी द्यायचा आहे. नेतृत्वामध्ये आपण जसं पाहिलेलं आहे की नेतृत्व एका व्यक्तीकडे असलं पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्याला त्या विभागामध्ये पुढाकार एखाद्या व्यक्तीला द्यायचा आहे, एखाद्या कामगाराला द्यायचा आहे. त्यांनी पुढाकार घेऊन जर काम केलं तर एक काम चांगल्या प्रकारचं होऊ शकते. एवढंच नाही तर वैयक्तिक स्वार्थाला आपण सर्वांच्या स्वार्थात रूपांतरित करायचं आहे. मला या ठिकाणी या व्यवस्थापनामध्ये मला वैयक्तिक स्वार्थ पाहायचा नाही, मला सार्वजनिक स्वार्थ पाहायचा आहे. सार्वजनिक स्वार्थाचा विचार जर केला मी तर माझं उत्पादन हे चांगल्या प्रकारे होऊ शकते. म्हणून हा सुद्धा एक त्या ठिकाणी त्याचं एक वैशिष्ट्य राहू शकतं, त्याचा एक प्रकार राहू शकतं, आणि चांगल्या प्रकारे काम त्या ठिकाणी होऊ शकतं. नंतर कर्मचाऱ्यांच्या कालावधीत आपल्याला स्थिरता निर्माण करायची. कामाच्या कालावधीमध्ये स्थिरता निर्माण करणं हे फार महत्वाचं आहे. त्याला कामाचे वाटप आपल्याकडून द्यायचं आहे, कामाचे तास वाटून द्यायचे आहे, आणि कामाचा तास जर वाटून दिले तर तेवढ्या वेळेत ते काम करतील आणि चांगल्या प्रकारे करतील. यासाठी आपल्याला त्यांना प्रोत्साहित करायचं आहे, आणि प्रोत्साहित जर केलं तर ते काम चांगल्या प्रकारे करू शकतात. नंतर आदेशामध्ये एक वाक्यता असते. आदेशामध्ये आदेशातील एक वाक्यता, जर आदेशामध्ये वारंवार बदल होत असेल तर हा मुद्द्याचा विचार आपण आधी सुद्धा केलेला आहे. पण या ठिकाणी आदेशामध्ये एक वाक्यता नसेल तर काम आपलं बरोबर होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी आदेशाची एक वाक्यता असणं, एक वाक्यता जर असेल तर त्या ठिकाणी काम चांगलं होऊ शकतं. एवढंच नाही तर त्याचे आपल्याला काही महत्व पाहिजे, व्यवस्थापनाचे महत्व. आता व्यवस्थापनाचे महत्व पाहत असताना आपल्याला पहिलं महत्व असं दिसून येतं की व्यवसायाला यश प्राप्त करून देणे. या ठिकाणी व्यवस्थापन जर चांगलं जर असेल तर व्यवसायाला यश प्राप्त होताना आपल्याला दिसून येते. कारण मांडणी जर बरोबर असेल, कामगार जर बरोबर काम करत नसेल तर याला व्यवस्थापन जबाबदार राहू शकते. म्हणजे व्यवस्थापन चांगल्या प्रकारचं असणं हे फार महत्वाचं आहे. आणि व्यवस्थापन चांगलं जर झालं तर सगळ्या प्रकारची कार्यकृती ही चांगल्या प्रकारे राहू शकते. म्हणजे व्यवसायाला यश प्राप्त होऊ शकते. नंतर उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. व्यवस्थापन चांगलं असेल, उत्पादन वाढेल, कारण सगळ्यांना काम करायला समाधान मिळेल, आणि ते सतत काम करतील म्हणजे उत्पादन वाढेल, सेलही वाढेल, आणि प्रॉफिट पण त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसून येईल. नंतर आपल्याला उद्दिष्ट ठरवायचं आहे. नेमकं आपलं उद्दिष्ट एकच प्रकारचं असलं पाहिजे की माझा व्यवसाय चांगला चालून आणि पूर्वानुमानाप्रमाणे चालला पाहिजे, आणि नफा मला मिळाला पाहिजे. म्हणजे उद्दिष्टाप्रमाणे माझं जे उद्दिष्ट होतं स्थापन करण्यामागे, तर उद्दिष्ट ते माझं पूर्ण झालं पाहिजे. त्याप्रमाणे माझं व्यवस्थापन हे असलं पाहिजे. नंतर परिवर्तन करणे. आपल्याला वारंवार आपल्या उत्पादनामध्ये परिवर्तन करता आलं पाहिजे. आणि परिवर्तन जर कशामुळे करता येईल आपल्याला, तर आपलं व्यवस्थापन जर बरोबर असेल तर आपल्याला या ठिकाणी परिवर्तन वारंवार व्यवस्थितपणे आपल्याला करता येईल, अन्यथा करता येणार नाही. म्हणजे आपल्याला परिवर्तन सुद्धा व्यवस्थापनाद्वारे करता येते. नंतर ग्राहकांना समाधान देणे. आपण जर आपलं व्यवस्थापन बरोबर असेल तर आपलं प्रोडक्शन चांगल्या प्रकारे निघेल, उत्पादन चांगल्या प्रकारे निघेल, आणि आपल्याला ग्राहक मागणी करेल, मालाची मागणी करेल, आणि त्या वस्तूंचा वापर केल्यानंतर त्यांना समाधान मिळेल. त्याला वस्तूमध्ये समाधान मिळालं पाहिजे. जर समाधान मिळत असेल तर आपलं व्यवस्थापन चांगलं होतं असं आपल्याला गृहीत धरता येईल. म्हणजे चांगलं व्यवस्थापन झालं तर ग्राहकाला समाधान उत्पादनामध्ये मिळू शकते. एवढंच नाही तर व्यवसायाचं नाव लौकिक वाढ, चांगल्या व्यवस्थापनामुळे नाव लौकिकमध्ये वाढ होते. आपला व्यवसाय दीर्घकाळ टिकतो, आणि संपूर्ण जगामध्ये आपल्या व्यवसायाचं महत्व वाढत जाते. म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन करणं हे फार गरजेचं असते. त्याचप्रमाणे देशाची प्रगती साधता येते, राष्ट्रीय प्रगती आपल्याला साधता येते. त्याच्यामुळे आपला विकास तर देशाचा विकास, आपल्या व्यवसायाचा विकास तर देशाचा विकास, आणि देशाचा विकास जर झाला तर सगळ्यांना त्याचे फायदे मिळू शकतात.
सामाजिक जबाबदारी आपल्याला पार पाडता येते. सामाजिक जबाबदारी आपल्याला या ठिकाणी पार पाडता येते. ती कशी पाडायची? तर उत्पादन चांगलं झालं तर समाजातील लोकांना त्या वस्तूंचा फायदा घेता येतो, त्यांना त्याच्यापासून फायदा मिळतो आणि आपली एक प्रकारची सामाजिक जबाबदारी पूर्ण होऊ शकते. म्हणून आपल्याला व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणे हे महत्वाचं असते. आता त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की व्यवसाय व्यवस्थापनाच्या प्रक्रिया पाहायची. आता याची प्रक्रिया कशा प्रकारे असली पाहिजे, याची प्रक्रिया कशा प्रकारे असली पाहिजे, तर त्या ठिकाणी नियोजनाचा विचार करावा लागतो. आधी आधी आपल्याला नियोजनाचा विचार करावा लागेल की आपलं नियोजन हे कशा प्रकारचं आहे. आपलं नियोजन हे कशा प्रकारचं आहे. नियोजन चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत नियोजन चांगलं असेल तर व्यवस्थापनाची प्रक्रिया ही चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो आपण. आणि जर नियोजन बरोबर नसेल, प्लॅनिंग बरोबर नसेल तर आपण व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्याकडे संघटन असलं पाहिजे. आपल्याला कामगारांना संघटित करून आपल्याला कामाची जबाबदारी पूर्णपणे पार पाडायची आहे. कामगारामध्ये संघटन असलं पाहिजे, एकोपा असला पाहिजे, ते संघटित झाले पाहिजे, ते संघटित झालं पाहिजे आणि त्यांचे विचार एका ठिकाणी आपल्याला मिळवता आले पाहिजे. जर ते विचार जर आपण मिळविले या ठिकाणी, त्यांना एकत्रित आणलं, विचारांनी एकत्रित आणलं तर आपलं कामकाज चांगलं होईल आणि कामकाज जर चांगलं जर झालं तर आपलं व्यवस्थापनही चांगलं होईल आणि व्यवसायाला आपल्या फायदे होतील. नंतर आहे निर्देशन आणि संचालन. या व्यवस्थापनाचं संचालन आपल्याला चांगल्या व्यवसायाचं संचालन आपल्याला चांगल्या प्रकारे करायचं आहे. त्याची मांडणी आपल्याला चांगली करायची आहे. निर्देशन चांगलं द्यायचं आहे. निर्देश जर चांगले असतील तर कामगाराला ते समजलं पाहिजे आणि कामगार बरोबर काम करेल आणि कामगारांचा बरोबर जर केले तर आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल. म्हणजे आपले निर्देशन हे चांगल्या प्रकारचं असायला पाहिजे. ते जर चांगलं असेल तर आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो, आपल्याला फायदा होऊ शकतो, आपलं व्यवस्थापन सुद्धा चांगल्या प्रकारचं राहू शकते. नंतर मालक आणि व्यवस्थापक आणि कामगार यांच्यामध्ये समन्वय असणे हे फार महत्वाचे आहे. यांच्यात जर समन्वय नसेल तर काम कठीण होऊन जाईल आणि काम कठीण होऊ नये म्हणून प्रत्येकाचे रिलेशन हे चांगल्या प्रकारचे असलं पाहिजे. समन्वय चांगल्या प्रकारचा असला पाहिजे, कारण हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. संबंध बरोबर नसतील, समन्वय नसेल एकमेकांमध्ये तर काम त्या ठिकाणी होऊ शकत नाही, तिथे वातावरण बरोबर राहणार नाही आणि कामाची जबाबदारी कोणी चांगल्या प्रकारे पार पाडू शकणार नाही. म्हणून समन्वय असणे हे फार महत्वाचं आहे. नंतर आपल्याला प्रत्येक कामगारांना मोटिवेट करायचं आहे, अभिप्रेरित करायचं आहे. अभिप्रेरित जर केलं आपण तर कामगारांची कार्यक्षमता वाढते, त्यांची गतिक्षमता वाढते आणि याचा फायदा आपल्या व्यवसायाला होतो. म्हणून त्यांना वारंवार आपल्याला अभिप्रेरित करायचं आहे. त्यांच्या चुका कमी काढायच्या आहे आणि त्यांना शाबासकी द्यायची. चुका कमी काढणे, त्यांना समजावून सांगणे, शाबासकी देणे की आता नाही बाबा यावेळेला तुझं कमी उत्पादन झालेलं आहे, पुढे अजून वाढेल, अशा प्रकारे त्याला आपल्याला प्रोत्साहित करायचं आहे. आणि वारंवार त्याला प्रोत्साहित जर आपण केलं तर तो काम चांगल्या प्रकारचं करेल आणि काम चांगल्या प्रकारे जर केलं तर आपल्याला त्याचे फायदे मिळू शकतात. म्हणजे व्यवस्थापनामध्ये आपल्याला ही गोष्ट सुद्धा फार महत्वाची आहे. नंतर आहे त्या व्यवस्थापनाला त्या ठिकाणी पूर्ण व्यवसाय कंट्रोल करायचा आहे, नियंत्रित करायचा आहे. नियंत्रण त्याला ठेवणं फार महत्वाचं आहे. हे सगळं जरी आपण केलं आणि नियंत्रण जर बरोबर नसेल, नियंत्रण जर त्या व्यवस्थापनाचं बरोबर नसेल तर कोणीही कामगार या ठिकाणी व्यवस्थितपणे कार्य करणार नाही. म्हणजेच कार्य व्यवस्थितपणे केलं पाहिजे यासाठी आपल्याला नियंत्रण ठेवणे फार गरजेचं आहे. जर नियंत्रण आपण ठेवलं तर काम चांगलं होईल आणि प्रत्येक विभागावरती नियंत्रण ठेवायचं आहे, प्रत्येक व्यक्तीवरती, प्रत्येक कामगारावरती नियंत्रण ठेवायचं आहे. हे कंट्रोल फार महत्वाचं आहे. हा कंट्रोल जर असेल तर प्रत्येक कामगार चांगल्या प्रकारे काम करू शकतो, त्यांचाही रिस्पॉन्स आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतो, त्यांचा प्रतिसाद आपल्याला चांगला मिळेल आणि काम चांगलं चालेल आणि आपला व्यवसाय आपल्या उद्दिष्टाप्रमाणे, आपल्या व्यवस्थापनाची जी मांडणी आपण केलेली आहे व्यवस्थापनामध्ये त्या मांडणीप्रमाणे आपल्याला फायदा होईल आणि फायदा जर झाला तर सगळ्यांना फायदा होईल. त्याचा कामगारांना फायदा होईल, मालकाला फायदा होईल, संघटकाला फायदा होईल, मॅनेजरला फायदा होईल, देशाला फायदा होईल आणि संपूर्ण जगामध्ये आपला माल विकला जाईल. अशा प्रकारे आपण व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला व्यवस्थापनाचे फायदे अनेक प्रकारे होऊ शकतात.